नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. दुसरी गोष्ट की आपल्याला जर कोणतीही परीक्षा पास करायची असेल तर तयारी हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या परीक्षेत या आधी आलेले प्रश्न किंवा या आधीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे हा सगळ्यात सोयीस्कर आणि स्ट्रेट म्हणजे सोपा पद्धत आहे. तर या संदर्भातच काल एक व्हिडिओ आपण संख्या आणि संख्या पद्धती यामध्ये मागच्या वर्षी विचारलेले गेलेले प्रश्न आपण सोडून दाखवले आहेत जुन्या व्हिडिओमध्ये. तर त्याच व्हिडिओचा पार्ट 2 आपण आज घेऊन येत आहोत. तर काही प्रश्न जे कालच्या व्हिडिओमध्ये कव्हर नाही झाले ते प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. या व्हिडिओमध्ये 2013 ते 2023 पर्यंतचे सगळे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. तर बघा, चला, आपल्या धड्याचं नाव आहे संख्या आणि संख्या पद्धती, म्हणजेच इंग्लिशमध्ये नंबर अँड न्यूमरिक सिस्टम. तर हा एक प्रश्न आहे. द सम ऑफ प्राईम नंबर्स आउट ऑफ द फॉलोइंग नंबर्स, म्हणजे खाली दिलेल्या मूळ संख्या ज्या आहेत, खाली दिलेल्या संख्या आहेत त्यातल्या मूळ संख्या आपल्याला शोधायच्या आहेत आणि त्यांची बेरीज किती होईल हे उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर चला हे प्रश्न आपण सोडूयात. आता मूळ संख्या म्हणजे कोणत्या, की ज्या संख्यांना फक्त आणि फक्त दोनच अवयव किंवा ओनली टू फॅक्टर्स, वन अँड दॅट नंबर इटसेल्फ. म्हणजे काय, जर उदाहरण घेतलं तुम्ही 3, तर 3 ला 1 आणि 3 या संख्येव्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही. म्हणजे 1 into 3 3 एवढंच होतं. या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने त्याला भाग जात नाही, तर या संख्येला म्हणतात मूळ संख्या. जर तुम्ही 4 घेतलं तर याला 1 नेही भाग जातो, 4 ने तर जातोच आणि सोबत 2 नेही भाग जातो. याचा अर्थ काय, ही संख्या मूळ संख्या नाहीये. या संदर्भात तसंच जर आपण बघितलं तर आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत. आता जर तुम्ही बघितलं तर 17 या संख्येला 1 आणि 17 सोडून कोणत्याच संख्येने भाग जात नाही. दुसरी संख्या आहे 8 ला 1 2 4 आणि 8 या संख्येने भाग जातो, त्यामुळे 8 ही आपली मूळ संख्या नाहीये, तो कट झाली. 21 ला 1 आणि 21 या व्यतिरिक्त 3 आणि 7 या संख्येने सुद्धा भाग जातो, म्हणजे 21 ही संख्या सुद्धा मूळ संख्या नाहीये. त्यानंतर 13 या संख्येला फक्त 1 आणि 13 भाग जातो, म्हणजे इट इज डिव्हिजिबल बाय 1 अँड 13 ओनली, दॅट्स वाय 13 इज अ प्राईम नंबर. तर आपण यामध्ये 13 ऍड करूया. प्लस 41 इज ऑल्सो प्राईम नंबर. 41 ला सुद्धा 41 ला सुद्धा 1 आणि 41 या संख्ये व्यतिरिक्त कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 2 ही सुद्धा प्राईम नंबर आहे. 27 इज नॉट अ प्राईम नंबर, कारण 27 3 9 किंवा 9 3 27 आहे. 31 इज अ प्राईम नंबर. आणि 51 इज नॉट अ प्राईम नंबर. आता बऱ्याच जणांना डाऊट असेल की 51 प्राईम नंबर का नाही, तर 51 हा 17 into 3 51 होतो, त्यामुळे 51 इज नॉट अ प्राईम नंबर. सो आपल्या या संख्यांचं बेरीज काय येईल ते आपण बघूयात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 17 प्लस 30 होतं, 17 प्लस 30 होईल आपलं 13 30 होईल, प्लस 41 प्लस 2 43 प्लस 31. आता आपण या सगळ्यांची बेरीज करू. 0 प्लस 3 3 3 प्लस 1 4 3 प्लस 4 7 7 प्लस 3 10. सो आपला आन्सर आहे 104. जसं की आपल्या सगळ्यांना समजत असेलच, ऑप्शन नंबर सी 104 हे या उत्तराचं प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय 2013 मध्ये विचारला गेलेला होता. आशा आहे तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. चला आपण आता दुसरा प्रश्न सोडूया. दुसरा प्रश्न हा एकदम सिंपल आहे. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 0 ही विषम संख्या आहे, 0 ही सम संख्या आहे, 0 ही मूळ संख्या आहे, की 0 ही विषम संख्याही नाही आणि सम संख्याही नाही. आता बऱ्याच जणांनी यामध्ये कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे, कारण 0ला जर 2 ने संपूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो, तर 0 ही संख्या सम असू शकते. परंतु एक गोष्ट जर तुम्ही ध्यानात घेतली तर 0 या संख्येला प्रत्येक संख्येने भाग जातो, म्हणजे कोणत्याही संख्येने जर 0ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर नेहमी 0च येतं. त्यामुळे 0 ही प्रत्येक संख्येचा अवयव आपण धरू शकतो का? तर आपण कधीच धरत नाही. त्यामुळे 0 ही संख्या विषमही नाहीये आणि समही नाही, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर डी हे असेल. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग, क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर 33 अँड 97. आता याचा अर्थ काय, की खाली दिलेल्या पर्यायांपैकी 33 आणि 97 याला फिट बसणारा ऑप्शन काय आहे? आता आपण ऑप्शन्स जे आहेत त्यानुसार चेक करून बघूया. बोथ आर प्राईम नंबर्स, 33 अँड 97. याचा पहिला ऑप्शन काय म्हणतो की बोथ आर प्राईम नंबर्स. तर आपण एक चेक करूया. 33 ला
1 आणि 33 या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जातो का? हो, तर भाग जातो. याला 11 into 3 जर केलं तर 33 होतं. सो 33 इज नॉट अ प्राईम नंबर. सो ऑप्शन नंबर 1 इज रॉंग. देन बोथ आर को प्राईम नंबर्स. को प्राईम नंबर्सचा अर्थ काय होतो? को प्राईम नंबर्स म्हणजे अशा दोन संख्या की त्या दोघांचा कॉमन फॅक्टर फक्त 1 असतो. म्हणजे या भलेही कॉम्पोजिट नंबर असू द्या. उदाहरणार्थ घ्या तुम्ही 8 आणि 15. 8 इज अ कॉम्पोजिट नंबर, 15 इज ऑल्सो कॉम्पोजिट नंबर. परंतु 15 आणि 8 ला कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो का? एक सोडून, एक्सेप्ट नंबर 1. सो नाही. सो दीज आर को प्राईम नंबर्स. तसं 37, 33 आणि 97 या दोघींनी संख्यांना 1 आणि ह्या दोन संख्या सोडून कोणत्याच कॉमन संख्येने भाग जात नाही. सो दीज आर को प्राईम नंबर्स. बोथ आर मल्टिपल्स ऑफ 11. जर तुम्हाला विचारलं की 11 चे मल्टिपल आहे का? तर समजा 33 इज अ मल्टिपल ऑफ 11. करेक्ट. 11 3 इज 33. बट 97 इज नॉट अ मल्टिपल ऑफ 11. 11 into 9 होतं 99 आणि 11 into 8 होतं 88. आणि आपलं जे क्वेश्चन आहे त्यामध्ये 97 आहे. सो इट इज नॉट मल्टिपल ऑफ 11. सो ऑप्शन नंबर सी ही चुकीचा आहे. बोथ आर इव्हन नंबर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा इव्हन नंबर असतो तेव्हा त्याच्या युनिट म्हणजे वन्स किंवा एकक स्थानावर 0, 2, 4, 6 आणि 8 हे नंबर्स असायला हवे. बट 33च्या युनिट प्लेसवर 3 आहे आणि 97च्या युनिट प्लेसवर 7 आहे. हे दोन्हीही नंबर ऑड आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर डी ही रॉंग आहे. तर आपला करेक्ट आन्सर जे असेल तो ऑप्शन नंबर डी होईल. हा प्रश्न 2015 मध्ये विचारला गेला होता. आशा आहे तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. आता which is the smallest 5 digit number formed using the digits 4, 5, 0 and 3. म्हणजे 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे? आता साहजिक आहे की आपल्याला फक्त 4च अंक दिलेत आणि आपल्याला 5 अंकी संख्या म्हणजे आपल्याला 4 डिजिट्स वी हॅव रिसिव्ड ओनली 4 डिजिट्स अँड वी हॅव टू क्रिएट अ 5 डिजिट नंबर. याचा अर्थ क्लिअर आहे की एक नंबर तर आपल्याला रिपीट करावाच लागणार आहे. आता आपल्याला स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे. म्हणजे लहानात लहान नंबर फॉर्म करायचा आहे. तर जर रिपीट आपण अंक करणार तो पण सगळ्यात स्मॉलेस्ट करणार. तर आता हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय 2014 मध्ये आलाय. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जेव्हा आपल्याला स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे तेव्हा आपल्याला नंबर्स जे आहेत ते असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने लिहायचे असतात. 4, 5, 0, 3 यांचा जर चढता क्रम पाहिला तुम्ही तर हा होईल 3, 0, 3, 4, 5. परंतु जर आपण असं लिहिलं तर 0, 3, 4, 5 हा 3 डिजिट नंबर तयार होईल. आपल्याला काय करायचं? आपल्याला 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे. त्यामुळे 0 किंवा 0 हा नेहमी जो आहे तो सेकंड पोझिशनवरच आला पाहिजे. सो याला आपण 3, 0, 4, 5 असं जर लिहिलं तर हा स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर तयार झाला. परंतु आपल्याला काय करायचंय? 5 डिजिट नंबर. आता याच्यामध्ये आपण कुठेही एक वेगळा नंबर ऍड केला 3, 4 आणि 5 तर या अंकाची ह्या नंबरची जी व्हॅल्यू आहे ती हायेस्टच होणार आहे. तर आपल्याला काय करायचंय? लोएस्ट व्हॅल्यू ठेवायची. तर आपण काय करू शकतो? 0 आपल्याला ऍड करावं लागेल. सो आपण 0 जर इथे ऍड केला 30045 तर हा स्मॉलेस्ट नंबर पॉसिबल होईल. काही जणांना डाऊट असेल की जर मी इथं 30450 असं केलं तर तुम्हीच कम्पेअर करा 30045 आणि 30450 यामध्ये छोटा नंबर कोणता आहे? सो 30045. देन दिस इज रॉंग आन्सर अँड 30045 इज द राईट आन्सर. हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय 2014 मध्ये आलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे 30045. आशा आहे तुम्हाला सगळ्यांना हे समजलं असेल. आणि तुम्हाला आणखीनही क्रॉस चेकिंग करायचं असेल तर तुम्ही या चारही ऑप्शन मध्ये क्रॉस चेक करू शकता. तर सगळ्यात छोटा जो नंबर आहे तो 30045 आहे. आता हा प्रश्न बहुतांश मुलांना कन्फ्यूज करू शकतो आणि तो कन्फ्यूज करण्यासारखा आहेही. कारण तुम्हाला पहिले तर गोष्ट NABCD असे हे अंक किंवा असे अल्फाबेट्स हे व्हेरिएबल्स कधी तुमच्या मॅथ्स मध्ये आलेले नाहीत. त्या व्यतिरिक्त एन वरती हा असा एक आकडा लिहिलाय, हा असा एक आकडा लिहिलाय, याचा अर्थ समजत नाही तुम्हाला. तुम्हाला काय वाटेल की यांच्यावरती 2 लिहिलं म्हणजे काय असेल? n इंटू n होईल का? किंवा n प्लस n होईल का? किंवा n मायनस n होईल का? किंवा n डिवायडेड बाय n होईल का? काहीच समजत नाही ना आपल्याला. सो कुठल्याही नंबरवर जेव्हा दुसरा नंबर येतो समजा 2 आला तर याचा अर्थ सरळ सरळ होतो a ला स्वतः सोबत 2दा मल्टिप्लाय करायचं. जर a वरती 3 आला तर याचा अर्थ सरळ सरळ होतो a ला स्वतः सोबत 3 वेळेस मल्टिप्लाय करायचं. आता a आणि b तर सोडून द्या. आता समजा मी असं लिहिलं 3 चा स्क्वेअर याचा अर्थ होतो की 3 ला स्वतः सोबत 3 ला मल्टिप्लाय करायचं. सो 3 इंटू 3 9 होतो. सो 3 स्क्वेअर इज अ 9. कुठल्याही संख्येवरती जर 2 लिहिला तर त्याचा अर्थ होतो त्याचा स्क्वेअर.
आणि कुठल्याही संख्येवरती जर 3 लिहिला तर त्याचा अर्थ त्याच्यावरती जर 3 लिहिला, मराठीमध्ये 3चा वर्ग आणि इंग्रजीमध्ये 3चा स्क्वेअर, आणि त्या संख्येवर कोणत्याही संख्येवर जर 3 लिहिला तर याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो 3चा क्यूब आणि मराठीचा अर्थ होतो 3चा घन. 3 into 3 into 3. आशा आहे तुम्हाला कोणत्याही संख्येवरती जे नंबर्स लिहिले त्याचा अर्थ समजला असेलच. तर चला आपण पुढचा हा प्रश्न सोडवायचा कसा तर बघूयात. पहिले तर लिहिलंय की लेट्स चेक विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर एनी नॅचरल नंबर्स एन. एनी नॅचरल नंबर म्हणलेत, बरोबर. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे एनी नॅचरल नंबर म्हणजे नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते? 1, 2, 3 आणि हे जातं इन्फिनिटी पर्यंत. तर आपण एनी नॅचरल नंबर आहेत ना, तर आपण एक काम करूयात, आपण प्रत्येक कंडिशन मध्ये तिन्ही नंबरला फिट करून बघूयात. आता 1 पहिला ऑप्शन आपण चेक करूया. 1, 2 आणि 3 तिन्हीसाठी त्याचं काय म्हणणं आहे? 1चा स्क्वेअर म्हणजे 1 to the power 2 इज ग्रेटर दॅन 1 to the power 3. हे बरोबर आहे का? 1 to the power 2, 1 ला 1 सोबत किती वेळेस मल्टिप्लाय केलं तरी 1च येतं, आणि 1 ला 1 सोबत 3 वेळेस जरी मल्टिप्लाय केलं तर 1च येईल. याचा अर्थ याचं 1 इज ग्रेटर दॅन 1 हे बरोबर आहे का चूक आहे? सो दिस इज रॉंग. याचा अर्थ काय होईल? हे ऑप्शन पूर्णपणे चुकीचं, म्हणजे बाकीचे 2 पॉईंट आपण चेक करायची गरज नाही. सो दिस इज रॉंग. आता सेकंड घ्यायचं आपल्याला. सेकंड मध्ये काय होतंय? एन क्यूब इज ग्रेटर दॅन एन स्क्वेअर. याचा अर्थ काय? हा होतो याचा अर्थ. इथं बघा, याचा अर्थ म्हणजे या चिन्हाचं चिन्ह तोंड जरी तुम्ही बदललं, एन क्यूब म्हणजे एक्सचा क्यूब इज ग्रेटर दॅन एक्सचा स्क्वेअर, तर एक इज ग्रेटर दॅन एक किंवा एक इज स्मॉलर दॅन एक हे आन्सर सुद्धा रॉंग आहे. सो दिस इज ऑल्सो रॉंग. बाकीचे 2 ऑप्शन आपल्याला चेक करायची गरज नाहीच आहे. आता तिसरी गोष्ट, तिसरा ऑप्शन आपल्याला चेक करायचे. आपलं पहिला आणि दुसरा तर रॉंग झाला. तिसरं, एन स्क्वेअर मायनस एन क्यूब इज ग्रेटर दॅन 0. एन ला आपण 1 धरूयात सध्या. 2, 3. आता एन स्क्वेअर किती होतो? 1. 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. 1चा क्यूब इज इक्वल टू 1. आता त्यांचं काय म्हणणं आहे? 1 मायनस 1 इज ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ काय होतो? 0 इज ग्रेटर दॅन 0. इज इट राईट और रॉंग? सो दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. त्याचा अर्थ हे ऑप्शन पण आपलं चुकलं आहे. आता राहिला ऑप्शन आपला एन इज ग्रेटर दॅन 0. आता एन इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 1 इज ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे का चुकीचं आहे? सो इट इज करेक्ट. आता आपण ऑप्शन नंबर 2 साठी चेक करूया. 2 is greater than 0. This is also right. 3 is greater than 0. This is also right. So ऑप्शन नंबर डी आपलं हे राईट आहे. ज्या ज्या मुलांना काही कन्फ्युजन होत असेल या ऑप्शन मध्ये त्यांनी आम्हाला कमेंट करून विचारू शकता, किंवा आमचे मोबाईल नंबर्स आमच्या व्हिडिओवरती कंटिन्युअस मेन्शन आहेत, तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता. आता क्वेश्चन नंबर 6 आला आहे. द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म्ड युझिंग द डिजिट्स 0, 3, 6, 7, 9 विदाउट रिपिटेशन इज. म्हणजे हा प्रश्न 2019 मध्ये विचारलाय की 0, 3, 6, 9, 3, 6, 7, 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या किमान 5 अंकी मोठ्यात मोठी आणि कमाल संख्येमधील फरक किती आहे? म्हणजे 0, 3, 6, 7, 9. आता याच्यापासून आपल्याला लार्जेस्ट नंबर म्हणजे मोठ्यात मोठा नंबर फॉर्म करायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोठ्यात मोठा नंबर फॉर्म करायचा म्हणजे काय करावं लागेल? उतरत्या क्रमाने लिहावं लागेल. 9, त्यानंतर 7, त्यानंतर 6, त्यानंतर 3, त्यानंतर 0. आणि स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करताना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहावं लागेल. काय? 0, 3, 6, 7, 9. परंतु 0 ला आपण फर्स्ट नाही ठेवू शकत, नाहीतर हा 4 डिजिट नंबर होईल. त्यामुळे 3 0 ला नेहमी सेकंड पोझिशनवर घ्यायचं. तर स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर काय आहे? 3, 0, 6, 7, 9. सो त्यांनी विचारलं की याच्यामधला डिफरन्स किती आहे, फरक तफावत किती आहे. सो 10 minus 9, 1. 3 minus 8. 3 minus 8 होत नाही म्हणून आपण 13 minus 8 केलं तर याचा आन्सर येतं 5. ओके. 6 minus 7 होत नाही म्हणून 16 minus 7 केलं त्याचा आन्सर येईल 9. हा कॅरी. 7 minus 1 येईल 6. 9 minus 3 होईल 6. सो याचा आन्सर येईल 66951. याच्याशी मिळतं जुळतं कोणचा आन्सर आहे का? सो दिस इज आन्सर 66951. ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आन्सर आहे. हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय 2019 मध्ये विचारला गेलेला आहे. आशा आहे तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. चला क्वेश्चन नंबर 7 घेऊयात आपण. 9, 7, 0 and 4 या अंकांचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील तफावत. आता जसा हा प्रश्न आपल्याला विचारला होता तसाच सेम प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे. मी तुम्हाला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करून दाखवतो. लार्जेस्ट
लार्जेस्ट मध्ये आपला 9704 ही जी संख्या आहे, हे जे 4 डिजिट्स आहे, हे यूज करून लार्जेस्ट बनवायचं आहे. लार्जेस्ट बनण्यासाठी आपली कंडिशन काय असेल? डिक्रीजिंग ऑर्डर्स मध्ये नंबर लिहायचे. ठीक आहे. आणि स्मॉलेस्ट बनवण्यासाठी 0 नेहमी सेकंड पोझिशन वर आला पाहिजे. त्यानंतर 4079. 10 - 9 1. 4 - 8 होत नाही. 14 - 8 6. 7 - 1 6. 9 - 4 5. So 5 6 6 6 1. This is the correct answer. So let's check where is the option. Yes, option number D. 5 6 6 1. This is the correct answer. त्यानंतर a ही b च्या आधीची संख्या असेल तर a - b आणि b - c यांच्या किमती आहेत. जर if a is predecessor of b, then the values of a minus b and b minus a are. आता सगळ्यांना माहिती असेलच प्रीडिसेसर किंवा मागची संख्या म्हणजे काय. 100 जर लिहिला तुम्ही तर 100चा प्रीडिसेसर म्हणजे त्याच्या मागची संख्या असते 99. आता 99 कसा फॉर्म होईल? 100 - 1. आणि सक्सेसर कोणती संख्या असते? 101. 101 म्हणजे काय? या संख्येमध्ये जर तुम्ही 1 ऍड केला तर येणारी जी संख्या असते त्याला सक्सेसर म्हणतात. आता मला सांगा, इथे असं लिहिलेलं आहे की a ही b च्या आधीची संख्या असेल, म्हणजे b इज द सेंटर पॉइंट. a ही त्याच्या आधीची संख्या असेल. करेक्ट आहे. तर a मायनस b आणि b मायनस c याच्या किमती काय आहे? म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ झाला, b जर a जर b च्या आधीची संख्या आहे म्हणजे a ची किंमत सरळ सरळ b मायनस 1 झाले. आता ज्यांना समजलं नसेल त्यांनी इथे चेक करा. 100च्या आधीची संख्या 99 आहे. म्हणजे असं समजा b ला आपण 100 पकडलं, a ला 99 पकडलं. सो a ची व्हॅल्यू कशी तयार झाली? b मधून 1 मायनस केला, म्हणजे 100 मधून 1 मायनस केला. तसाच a ची व्हॅल्यू तयार झाली b मायनस 1. आता त्यांनी पहिला इक्वेशन काय विचारलंय? a मायनस b. a मायनस b म्हणजे आपलं जर ह्या हिशोबात बघितलं 99 मायनस 100. आता तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, जेव्हा पण लहान संख्येमधून मोठी संख्या वजा करायला सांगितलं जाते तेव्हा करायचं एकच, मोठ्या संख्येतून लहान संख्याच वजा करायची. फक्त त्याला जे नंबर देईल ना, त्याला चिन्ह जे द्यायचं ना ते मायनस द्यायचं. 100 मायनस 99 किती येतो? 1 येतो. ठीक आहे. आणि फक्त याला चिन्ह मायनस द्यायचं. दिस इज द a मायनस b चा आन्सर. आता दुसरा आहे b मायनस a ची व्हॅल्यू विचारली आहे. b म्हणजे काय? b म्हणजे थोडक्यात b झाला तुमचा 100 आणि a झाला 99. सो b मायनस a म्हणजे 100 मायनस 99. सो इट इज इक्वल्स टू 1. सो आपल्या पहिल्या ऑप्शनचा आन्सर आला -1 आणि दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आलं 1. सो आपल्या आन्सर मध्ये -1 अँड 1 किंवा -1 आणि 1 हे ऑप्शन हे ज्या पर्यायामध्ये दिसेल ते आपलं करेक्ट आन्सर आहे. तो आपल्याला दिसतंय ऑप्शन नंबर 1 हे इज करेक्ट आन्सर. हा प्रश्न 2018च्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये आलेला आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. द सम ऑफ ऑल प्राईम नंबर्स बिटवीन 17 अँड 80 इज. आता एक विचारलंय 70 आणि 80 यामध्ये येणाऱ्या सर्व प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्यांची बेरीज किती आहे? आता 70 आणि 80 मध्ये येणाऱ्या सर्व मूळ संख्या ज्या आहेत, सगळ्यांना एक गोष्ट तर क्लिअर असेल, मूळ संख्या सगळ्याच्या सगळ्या विषम असतात. फक्त एक मूळ संख्या सोडली तर, एक समसंख्या सोडली तर, म्हणजे ओनली वन इवन नंबर इज प्राईम. बाकीच्या सगळ्या ज्या प्राईम नंबर्स आहेत त्या ऑडच आहेत. सो 70 आणि ती इवन नंबर कोणती आहे? जी ओनली इवन नंबर विच इज प्राईम, दॅट इज 2. आता 70 आणि 80 यामध्ये येणाऱ्या मेन गोष्ट तुम्हाला विचारलंय की प्राईम नंबर्सची बेरीज किती आहे. आता मला सांगा 71, 73, 75, 77 आणि 79 हे तुम्हाला विचारलं. आता तुम्हाला असं वाटत असेल की 72, 74, 76, 78 हे नंबर्स मी का नाही लिहिले? कारण ऑल दीज आर डिव्हिजिबल बाय 2. सो हे कुठल्याच कंडिशन मध्ये प्राईम होत नाही. सो हे नंबर्स आपण आधीच अवॉइड केले. आता 71, 73, 75, 77 आणि 79 यामध्ये 75 आणि 77 हे दोन कॉम्पोजिट नंबर आहे का? कारण 75 ला 5 ने डिवाइड केलं जाऊ शकतं. 75 ला 5 ने कसं डिवाइड केलं जाऊ शकतं? 15 into 5 इज इक्वल टू 75. आणि 77 म्हणजे काय? 11 into 7 विच इज 77. त्यामुळे आता राहिले कोणते कोणते ऑप्शन आपले? 71, 73 आणि 79. आता या सगळ्यांची जर बेरीज केली असता 1 + 3 4, 4 + 9 किती होतं? 13, कॅरी 1
7 3 is 21 आणि 1 22. So this is the answer. Option number A 2 2 3 that is correct answer. आशा आहे तुम्हाला हे प्रश्न समजले असतीलच. आता प्रश्न नंबर 10. What is the sum of prime numbers between 1 and 20? 1 and 20 मध्ये येणारे प्राईम नंबरची ऍडिशन काय आहे, सम काय आहे? आता ज्यांना नाही माहिती त्यांनी हे माहित करून घ्या. विच आर द प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 13, 1 and 20? So 2 is the prime number, त्यानंतर 3 is the prime number, 5 is the prime number, 7 is the prime number, 11 is the prime number, 13 is the prime number, 17 is the prime number and 19 is the prime number. सो आपण आता याला सिंबल करण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्ही घेतलं 7 + 13 किती होतं? 20. करेक्ट. 11 + 19 जर घेतलं तर याचा आन्सर 30 येतं. करेक्ट आहे. 17 + 3 जर घेतला तर याचा आन्सर 20 येतं. आपण काय करू, होईल तेवढं छोट्या छोट्या सिम्पल्स याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. 19 आणि 11 मिळून 13 झाला, ओके. 13 आणि 7 मिळून 20 झाला, ओके. 17 आणि 3 मिळून 20 झाला आणि 5 आणि 2 मिळून 7 झाला. आता 20 + 20 40, 40 + 30 70, 70 + 7 77. हे आपलं आन्सर यायला हवं. तर इथं तुम्ही जर चेक करू शकता तर 77 इज ऑप्शन नंबर डी. दिस इज करेक्ट आन्सर. हा प्रश्न जवाहरलाल नेहरू विद्यालय 2014 मध्ये आलेला आहे. त्यानंतर 95024 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. आता सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर झालेली असेलच की जेव्हा 0 येतो तेव्हा त्याला कधीच हायेस्ट पोझिशनला नाही ठेवायचं, त्याला नेहमी सेकंड पोझिशनला ठेवायचं. 0ला सेकंड पोझिशनला ठेवायचं आणि नंबर्स नेहमी असेंडिंग ऑर्डरने लिहायचे. मग काय झालं, इथं 2 येईल, 2 0 4 5 9. दिस विल बी द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर युजिंग ऑल दिस डिजिट्स. हा प्रश्न 2017च्या जवाहरलाल विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये आलेला आहे. याचं उत्तर आहे 20459. चेक करा. आणि तर तुम्ही चेक केलं तर बाकीच्या ऑप्शन पेक्षा 20459 हा सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे, म्हणजे आहेच. क्वेश्चन नंबर 12. 980 या अंकांचा उपयोग करून परमिशन आहे आपल्याला अंकांचा पुनर्वापर करण्याची, नसेल ओके परमिशन नाहीये तर किती 3 अंकी संख्या बनवता येतील? आता मला सांगा, 9 8 आणि 0 यामध्ये एक गोष्ट तर तुम्हाला क्लिअर झाली. तुम्हाला 9 आणि 8 या दोघांनाच फिरवायचंय. 0ला तर तुम्ही कधीच 100 पोझिशनवर ठेवू शकत नाही, बरोबर आहे. तर 0ला तुम्ही एक तर 1th पोझिशनला ठेवाल किंवा 10th पोझिशनला ठेवा. आपण आता 0ला जर 1th पोझिशनला ठेवलं तर आपले 2 नंबर तयार होतील, 98 आणि 89. 980 आणि 890. 0ला तुम्ही जर 10th पोझिशनवर ठेवलं तर तुमचे 2 नंबर तयार होईल, 809 आणि 908. समजलं असेलच तुम्हाला. तर या संख्यांचा पुनर्वापर न करता आणि आपल्याला जर 3 अंकी संख्या फॉर्म करायची असेल तर आपल्याला सरळ सरळ समजत आहे की आपण फक्त आणि फक्त 4 संख्या बनवू शकतो. यामध्ये कुणाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. या व्यतिरिक्त काही ऑप्शन आहेत का, एकदा पुन्हा चेक करूया. आपल्याकडून काही चूकही होऊ शकते. मला वाटतं याचं उत्तर 4च आहे, कारण याच्यापेक्षा जास्त तर कुठं काही दिसत नाही आपल्याला. सो लेट्स चेक. ऑप्शन नंबर ए 4 इज अवर करेक्ट आन्सर. आता इथे काय विचारलंय, इथे हे फक्त तुम्हाला तर्कशक्ती आणि तुम्हाला स्वतःचं डोकं लावायचं आहे की काय प्रश्न विचारलाय. विच नंबर इज इन द स्क्वेअर, सर्कल अँड ट्रायंगल. म्हणजे स्क्वेअर, सर्कल आणि ट्रायंगल या तिन्ही मध्ये असणारा नंबर कोणता आहे. आता स्क्वेअर हा जो नंबर, ही जी शेप दिसते आहे जिला मी रेड कलरने हायलाइट करतोय, ती ऍक्च्युली स्क्वेअर आहे. इमेज जनरेट होताना याचा थोडासा रेक्टेंगल सारखा दिसतोय, बट दिस इज स्क्वेअर. दिस इज सर्कल and this is rectangle, triangle. आता प्रश्न काय विचारलाय आपल्याला, which number is in the square, circle and triangle. आता बऱ्याच जणांना कन्फ्युज होऊ शकतं की 5 आहे, परंतु 5 हा ट्रायंगल मध्ये येत नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं तर या शेपमध्ये आणि या शेपमध्ये येणारा एकमेव नंबर आहे ऑप्शन नंबर 7. असं सगळ्यांना आपल्याला दिसत आहेच.
या व्यतिरिक्त जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही क्लिअर करू शकता. तर ऑप्शन नंबर सी 7 इज द करेक्ट आन्सर. हा एकमेव नंबर आहे जो चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण तिन्ही मध्ये येतो हा नंबर. बाकी जर तुम्ही 9 ची गोष्ट कराल तर हा ट्रायंगल आणि सर्कल मध्ये येतो, स्क्वेअर मध्ये येत नाही. जर 6 ची गोष्ट कराल तर हा नंबर फक्त सर्कल आणि स्क्वेअर मध्ये येतो, ट्रायंगल मध्ये येत नाही. या नंबरची गोष्ट कराल तर हा नंबर फक्त आणि फक्त सर्कल मध्ये येतो. आता कोणता राहिला? हा नंबर जर चेक कराल तर हा नंबर सर्कल आणि रेक्टँगल मध्ये येतो. हा नंबर फक्त ट्रायंगल आणि स्क्वेअर मध्ये येतो, सर्कल मध्ये येत नाही. हा नंबर फक्त आणि फक्त ट्रायंगल मध्ये येतो. हे नंबर फक्त स्क्वेअर मध्ये येतात. 2 आणि 1 रेक्टँगल मध्ये येतात, 2 फक्त स्क्वेअर मध्ये येतो. हा एकमेव नंबर आहे जो जास्तीत जास्त फिगर म्हणजे आपल्याला दिलेल्या क्वेश्चन प्रमाणे येतो. तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. आता 14 नंबरचा प्रश्न हा थोडासा ट्रिकी आहे. ज्यांनी याच्या आधी म्हणजे अल्फाबेट्स किंवा व्हेरिएबल्स बघितले नसेल त्यांना याची थोडीशी भीती वाटू शकते. परंतु एक गोष्ट समजून घ्या, प्रश्न आधी शांततेत वाचा. वाटलं तर पॉज करा ज्याला वाचायचं त्यांना. मी 2 मिनिटं थांबतो. प्रश्न काय आहे? एक्स, वाय अँड झेड आणि टी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. 4 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. एक्स, वाय, झेड आणि टी यामध्ये वापरला गेलेला मॅक्सिमम हायेस्ट डिजिट जो आहे, ग्रेटेस्ट डिजिट सांगतोय मी. डिजिट फक्त 10 असतात. डिजिट्स कोणते असतात? सगळ्यांना माहित आहे. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 10 डिजिट्स आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये वापरले गेलेले जे स्टार हे डिजिट्स आहेत हे सगळ्यात 7 हा सगळ्यात हायेस्ट आहे. म्हणजे 8 आणि 9 कुठंच वापरले गेलेले नाहीत. सगळ्या नंबर्समध्ये 7 किंवा 7 पेक्षा छोटेच नंबर वापरले गेलेत. ठीक आहे. 7 is the greatest digit used in the four numbers x, y, z and t and it occurs only once in each number. म्हणजे 7 हा नंबर एकदाच येणार आहे. याचा अर्थ काय झाला? बाकीचे नंबर जे आहेत ते 6 किंवा 6 पेक्षा छोटेच आहेत. हे तर क्लिअर झालं. त्यांनी विचारलं विच इज द ग्रेटेस्ट ऑफ फोर नंबर. आता मला सांगा 7 एक डिजिट आहे, त्यानंतरचे 3 डिजिट तुम्हाला माहित नाही, त्याला स्टार धरा. हा कोणताही असेल, हा कोणताही असू द्या, हा कोणताही असू द्या. त्यांनी विचारलं की विच इज द ग्रेटेस्ट डिजिट. आपल्याला माहिती आहे ग्रेटेस्ट डिजिट फॉर्म करण्यासाठी आपण डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने लिहितो. तर सगळ्यात मोठा अंक कोणता असेल यामध्ये? त्यांनी क्लिअर सांगितलं की 7 इज द ग्रेटेस्ट डिजिट. सो नंबर जो आहे तो 7 पासूनच स्टार्ट होईल. त्यानंतरचे बाकीचे 3 अंकांचा सिक्वेन्स काही असू शकतो. तर याच्याशी मिळतं जुळतं आपला आन्सर कोणता आहे? सो आपला आन्सर मला वाटतं ऑप्शन नंबर वाय हे आपला आन्सर दिसत आहे. सो ऑप्शन नंबर बी वाय इज अवर करेक्ट आन्सर. अशा तुम्हाला हा प्रश्न समजला असेलच. आता पुढचा एक प्रश्न आहे बघा. हा प्रश्न 2015च्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेला आहे. यामध्ये तुम्हाला विचारलंय की खाली दिलेल्या संख्यांमध्ये 3 जे स्टार्स सिम्बॉल दिलेले आहेत त्याची बेरीज काय आहे, त्यांची ओळख काय आहे. जर तुम्ही बघाल तर इथं मला एक सांगा, जिथं जेवढा आपल्याला जमतं तेवढा आपण करूया. 8 + 7 किती होतो? 15. 15चा पाय इथं लिहिलेला आहे म्हणजे कॅरी 1 गेला. आता कॅरी 1 गेला म्हणजे 3 + 1 4 होईल. आता मला सांगा अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये 4 ऍड केल्यानंतर 5 येईल? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्या संख्येमध्ये 4 ऍड केल्यानंतर 5 येईल. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मग 1च असेल. तर इथं याचा अर्थ 1 आला म्हणजे या चिन्हाचा अर्थ होईल 1. आता 1 + 4 झाला 5. आता 2 मध्ये कोणता नंबर ऍड केल्यानंतर 1 येईल? 1 ऍड केल्यानंतर येणार नाही, मायनस केल्यानंतर येईल. परंतु 2 मध्ये जर आपण 9 ऍड केला तर 2 + 9 11 येईल म्हणजे 1 इथं आणि इथं एक कॅरी चाललं जाईल. म्हणजे स्टारची व्हॅल्यू 9 असू शकते. बरोबर. हा. आता मला सांगा 2 + 9 11 आला, मग 4 + 1 5 होईल. आता कोणत्या संख्येमध्ये 5 ऍड केल्यानंतर 8 येईल? म्हणजे स्टारची व्हॅल्यू साहजिक 3 असू शकते. तर आपला आन्सर 1, 9 आणि 3 याच्याशी मिळतं जुळतं आहे. 1, 9 आणि 3. आता चारही ऑप्शन 1, 9 आणि 3च आहे. परंतु इथं 1 पाहिजे, इथं 9 पाहिजे आणि इथं 3 पाहिजे. आता आपल्याला ऑप्शनचा सिक्वेन्स काय दिलाय बघा. स्टार जो आहे, स्टारची व्हॅल्यू 3 पाहिजे. स्टारची व्हॅल्यू 3 इथं दिसते आहे. करेक्ट. त्यानंतर सर्कल मधला जो स्टार आहे त्याची व्हॅल्यू 1 करेक्ट आहे आणि फक्त स्टारची व्हॅल्यू 9 करेक्ट आहे. सो ऑप्शन नंबर सी विल बी आवर करेक्ट आन्सर. अशा तुम्हाला प्रश्न समजला असेल. हा प्रश्न 2015च्या प्रवेश परीक्षेमध्ये दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 5, 8, 4
356 या संख्येतील 5 च्या स्थानिक मूल्याची बेरीज किती आहे? व्हॉट इज द सम ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ द 5 इन द नंबर 584356? आता इथे तुम्ही जर चेक कराल तर 5 2 वेळेस आलेला आहे. एक 5 जो आहे तो 10 lakhs पोझिशनला आहे, तर त्याची प्लेस व्हॅल्यू जी आहे ती ही झाली. आणि दुसरा जो 5 आहे तो 10th पोझिशनला आलाय, म्हणजे दशक स्थानी आलाय, तर त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 50 येईल. तर या दोघांची जर बेरीज कराल तर 0 5 0 0 0 5 म्हणजे 5, त्याच्यानंतर 1 2 3 0 आणि पुन्हा 50. तर असा ऑप्शन आपलं कोणतं दिसत आहे? तर ऑप्शन नंबर डी हे आपल्याला दिसत आहे. अशा तुम्हाला हे प्रश्न समजले असतीलच. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की विचारू शकता. या धड्यावरती जेवढे काय आपल्याला मागच्या वर्षीचे प्रश्न भेटले तेवढे आम्ही तुम्हाला सोडून दाखवले. तुम्हाला या व्यतिरिक्त कोणताही डाऊट किंवा काहीही प्रॉब्लेम असेल तर आम्ही रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि तुम्हाला तुमच्या तयारीसाठी मनापासून धन्यवाद आणि मनापासून शुभेच्छा.